माणगाव तालुक्यात काळ नदीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मगरींचे वास्तव्य आहे। गेली 12 वर्षे मी येथे या मगरींच्या हालचालींचा अभ्यास करत आहे। येथे काळ नदी किनारी त्यांना मुबलक नैसर्गिक अधिवास उपलब्ध आहे। माणगाव शहर हे पूर्वी छोटे गाव होते, त्याची आता विकास कामांबरोबर विकासाबरोबर व्याप्ती वाढलेली आहे। त्यामुळे जवळील वन्यजीवांच्या नैसर्गिक निवासस्थानांवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे। परिणामतः हे वन्यजीव व ह्या मगरी शहरांमध्ये मानव वस्ती नजीक दिसून येत आहेत। गेल्या वर्षी देखील शहराच्या अगदी मध्य भागातून आम्ही मोठ्या मगरीचा रेस्क्यू केलेला होता। आता खांदाड गावात सोन भैरव मंदिर परिसरात काळ नदी किनारी एका मगरीचे घरटे आढळून आलेले आहे। येथे मगरीची अनेक पिल्ले दिसून येत आहेत। खबरदारी म्हणून माणगाव वन विभागाने तत्परतेने त्वरित योग्य ती कारवाई करून ह्या मगरीचे घरटे हे ते सुरक्षित केलेले आहे, जेणेकरून ह्या मगरीला व तिच्या पिलांना कोणतीही इजा पोहोचणार नाही व मोठ्या मगरीपासून पिलांच्या बचावाकरिता देखील कोणत्याही नागरिकांवर हल्ला होणार नाही व यामुळे कोणतीही दुर्घटना येथे घडणार नाही याची काळजी घेण्यात आलेली आहे। सदरचा परिसर वन विभागाकडून त्वरित निषिद्ध करण्यात आलेला आहे। सध्याच्या पावसाच्या दिवसांमध्ये आता या मगरी नदीला येत असणाऱ्या मोठ्या पुरांमुळे प्रवाहात वरती छोट्या ओढ्यांमध्ये किंवा मग शेतांमध्ये घुसण्याची शक्यता असते। त्यामुळे नदी किनारील नागरिकांनी भयभीत न होता व ह्या मगरींना कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचवता वन विभागाकडे किंवा मग स्थानिक बचाव पथकांकडे त्वरित संपर्क साधावा।